या 4 राशी गोष्टींवर भांडायला उठतात. बघा तुमची रास यामध्ये आहे का? चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. काहींचा स्वभाव शांत असतो तर काहींना राग लवकर येतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी असतोच. हे ग्रह व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकतात. त्यामुळे प्रत्येक राशीचे स्वरूपही वेगळे असते. आम्ही त्या राशींच्या लोकांबद्दल बोलत आहोत जे राग करतात आणि या रागामुळे नेहमीच लढायला तयार असतात. आज आम्ही तुम्हाला 4 राशींबद्दल माहिती देणार आहोत ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींवर लोकांना राग येतो. हे लोक रागाच्या भरात आपले विचार समजून घेण्याची शक्ती गमावून बसतात आणि सर्वांशी लढायला तयारच होतात. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी. तर यामध्ये सर्वात पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना खूप सहज राग येतो. जेव्हा या राशीच्या लोकांना एखाद्याचे बोलणे वाईट वाटते तेव्हा ते आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यांना शांत करणे कठीण होऊन बसते. अनेक वेळा ते असे निर्णय घेतात की त्यांना नंतर पश्चाताप करावा लागतो. हे लोक चुकीचे असूनसुद्धा आपली चूक मान्य करत नाहीत. पुढील रास आहे मिथुन रास. मिथुन राशीचे लोक देखील रागावलेले आणि भांडखोर असतात. या राशीच्या लोकांना कधी राग येतो हे कोणालाच कळत नाही. त्यांचा जोडीदार, प्रियकर किंवा मित्र यांना त्यांचा रागाचा सामना करावा लागतो. हे लोक छोट्या छोट्या गोष्टीतून नेहमीच पर्वत तयार करतात. आपली पुढील रास आहे सिंह रास. या राशीच्या लोकांना सर्वात जास्त राग येतो. रागाच्या भरात हे लोक सर्व मर्यादा ओलांडतात. हे लोक त्यांच्या चुका मान्यच करत नाहीत. जेव्हा ते रागावतात तेव्हा त्यांच्यापासून अंतर ठेवणे नेहमीच चांगले. आपली पुढील रास आहे कन्या रास. या राशीच्या लोकांनासुद्धा लवकर राग येतो. ते अनेकदा रागाच्या भरात अशा गोष्टी करतात ज्याचा त्यांना नंतर खूपच पश्चाताप होतो. त्याचा राग धोकादायक ठरतो आणि त्याला नियंत्रण करणे कठीण होऊन बसते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला आपल्या आवडत्या देवता, कथा किंवा विषयांबद्दल सूचना देऊ शकता. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आपले विचार आणि अभिप्राय नक्की शेअर करा. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.